तुम्हाला माहिती आहे का? भारतात दरवर्षी 1 कोटी तरुण जॉब मार्केटमध्ये येतात. पण जॉब्स आहेत फक्त 20 ते 30 लाख. बाकीचे काय करतात? कोण घरी बसतं, कोण मजुरी करतं किंवा कोण जे मिळेल ते करतं. हे का होतं? कारण स्किल नाही, डिग्री आहे. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे, सरकारने यासाठी इतके प्रोग्राम्स बनवले आहेत, की जर तुम्ही ते वापरले, तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. फुकट ट्रेनिंग, स्टायपेड, सर्टिफिकेट आणि प्लेसमेंट सगळं अवेलेबल आहे. फक्त माहिती नाही म्हणून लोक मागे राहतात. आज ती माहिती तुम्हाला मी देणार आहे एकदम डिटेलमध्ये. सगळ्यात पहिली योजना, पीएम कौशल्य विकास योजना, PMKVY. 2015 मध्ये सुरू झालेली, आतापर्यंत 1.4 करोड लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. पण नक्की पीएम कौशल्य योजना काय आहे? शॉर्ट टर्म स्किल ट्रेनिंग, 3 महिने ते 1 वर्ष. 300 पेक्षा जास्त ट्रेड्स अवेलेबल आहेत. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, ब्युटिशियन, वेल्डर, IT, हेल्थकेअर, ॲग्रिकल्चर, रिटेल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळतो. सर्टिफिकेट व्हॅलिड आहे अक्रॉस इंडिया आणि काही इंटरनॅशनल कंट्रीजमध्ये पण. पण क्रायटेरिया काय आहे? एज 15 to 45 इयर्स, किमान 5वी पास असणं आवश्यक आहे. आधार कार्ड आणि बँक अकाउंट असणं आवश्यक आहे. कोणत्याही जातीचा, धर्माचा, प्रांताचा माणूस अप्लाय करू शकतो. स्टायपेड मिळतो का? हो. ट्रेनिंग दरम्यान दर महिन्याला 500 ते 1500 रुपये स्टायपेड मिळतो. प्लेसमेंट झाली तर ॲडिशनल 500 रुपये बोनस. स्किल इंडिया डिजिटल GOV.in वर जा. आपला जिल्हा सिलेक्ट करा. जवळचं ट्रेनिंग सेंटर दिसेल, तिथे जाऊन रजिस्टर करा. हे पूर्णपणे फुकट आहे. आता दुसरी स्कीम आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, NSDC. NSDC हे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. यांनी 30 पेक्षा जास्त सेक्टर्समध्ये स्किल काउन्सिल्स बनवले आहेत. म्हणजे काय? प्रत्येक इंडस्ट्रीने स्वतः ठरवलं आहे की त्यांना कोणते स्किल्स असलेले लोक हवे आहेत. उदाहरण, IT सेक्टरसाठी नॅसकॉम सेक्टर स्किल काउन्सिल, ॲग्रिकल्चरसाठी ASCI, हेल्थकेअरसाठी HSSC, कन्स्ट्रक्शनसाठी CHDCI. महत्वाचं काय आहे की या सर्टिफिकेटला एम्प्लॉयर्स डायरेक्ट ओळखतात, कारण त्यांनीच करिक्युलम बनवला आहे. महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी, MSSDS. महाराष्ट्र सरकारने स्वतःची यंत्रणा उभी केली आहे. MSSDS हे काम करतं स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेनरशिप डिपार्टमेंटच्या अंतर्गत. मुख्य प्रोग्राम्स, पहिलं आहे महास्वयं पोर्टल, mahaswayam.gov.in. हा एकच पोर्टल आहे जिथे स्किल, एम्प्लॉयमेंट आणि एंटरप्रेनरशिप तिन्ही मिळतं. तुम्ही इथे जॉब सर्च करू शकता, ट्रेनिंग सर्च करू शकता, सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम्स सगळं एका ठिकाणी पाहू शकता. दुसरी आहे प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, PMKK. महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांमध्ये PMKK सेंटर्स आहेत. स्टेट ऑफ द आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल लॅब्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग हॉल्स, टॉप ट्रेड्स, सोलर पॅनल टेक्निशियन, CCTV टेक्निशियन, मेडिकल लॅब टेक्निशियन, डाटा एंट्री ऑपरेटर. तिसरी स्कीम आहे रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, RPL. हे खूप इम्पॉर्टंट आहे, पण लोकांना माहिती नाही. जर तुम्ही आधीपासून एखादं काम करत आहात, जसं की सुतारकाम, विणकाम, शेती, तर तुम्हाला परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही. फक्त असेसमेंट द्या, सर्टिफिकेट मिळेल. हे सर्टिफिकेट बँक लोन, गव्हर्नमेंट टेंडर आणि फॉर्मल एम्प्लॉयमेंटसाठी वापरता येतं. क्रायटेरिया फॉर MSSDS प्रोग्राम्स, एज 18 to 35 इयर्स, काही प्रोग्राम्समध्ये 45 इयर्स पर्यंत. महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक. डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार, बँक पासबुक लागेल. SC, ST, OBC महिलांना प्राधान्य आणि ॲडिशनल बेनिफिट्स. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, ITI. महाराष्ट्रात 431 गव्हर्नमेंट ITIs आहेत आणि 15 पेक्षा जास्त प्रायव्हेट ITIs आहेत. टॉप ट्रेड्स, इलेक्ट्रिशियन 2 वर्ष, फिटर 2 वर्ष, वेल्डर 1 वर्ष, COPA कॉम्प्युटर ऑपरेटर 1 वर्ष. गव्हर्नमेंट ITI मधून पास झालेले 70% विद्यार्थ्यांना 6 महिन्यात जॉब मिळाला आहे. इलेक्ट्रिशियन आणि फिटर ट्रेड्समध्ये गल्फ कंट्रीज रिक्रुटमेंट होते.
सॅलरी 40,000 to 80,000 पर मंथ. तर फीज कडे येऊया. गव्हर्नमेंट ITI जवळजवळ फुकट, फक्त 500 ते 2,000 रुपये पर इयर. SC आणि ST विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे फ्री आहे. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की एका 18 वर्षाच्या मुलाने काय करायचं जर त्याला स्किल डेव्हलप करायची असेल. स्टेप 1, स्किल इंडिया डिजिटल .gov.in किंवा महाराष्ट्र स्वयं .gov.in वर जा. स्टेप 2, तुमचा जिल्हा आणि इंटरेस्ट सिलेक्ट करा. स्टेप 3, जवळचं ट्रेनिंग सेंटर शोधा. स्टेप 4, डॉक्युमेंट्स घेऊन जा. आधार, फोटो, बँक पासबुक, डोमिसाईल. स्टेप 5, रजिस्टर करा, फ्री आहे. स्टेप 6, ट्रेनिंग कंप्लीट करा, स्टायपेड मिळेल. स्टेप 7, असेसमेंट द्या, सर्टिफिकेट मिळेल. आणि स्टेप 8, प्लेसमेंट सेलशी संपर्क करा. एक रिअल लाईफ एक्झाम्पल देतो. नागपूरचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं रमेश. 10वी पास झाला होता, त्याने ITI इलेक्ट्रिशियन केलं. तो गल्फमध्ये गेला. आज 65,000 रुपीज तो महिना कमवतो आणि त्यातले 40,000 रुपीज तो आज घरी पाठवतो. हे सगळं झालं फक्त एका सर्टिफिकेटने. आता महिलांसाठी खास DG शस्त्र अभियान, डिजिटल लिटरसी, प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र, स्किल प्लस सेल्फ डिफेन्स प्लस हेल्थ, नारी शक्ती प्रोग्राम अंडर MSSDS, ब्युटी, टेलरिंग, फूड प्रोसेसिंग ट्रेड्स. शेवटी एकच सांगतो, सरकारने पैसे लावले आहेत, स्कीम्स बनवल्या आहेत, सेंटर्स उघडले आहेत, सर्टिफिकेट तयार आहेत. फक्त तुम्हाला आता जायचं आहे. भरपूर लोक म्हणतात गव्हर्नमेंट काहीच करत नाही, पण आपल्याला त्यातलं अवेअरनेस नाही म्हणून तसा इश्यू झालेला आहे. त्या कारणामुळे स्कीम समजून घ्या आणि स्कीम्सचा फायदा उचला.